नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वात आवडीची योजना ती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्त्याबाबत आता नवीन अपडेट समोर येत आहेत। नवीन वर्षामध्ये आणि येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता पीएम किसान योजनेमध्ये खूप मोठा बदल होणार आहे। हा नेमका बदल काय असणार आहे, त्याबरोबरच शेतकऱ्यांना यामधनं कशा पद्धतीने दिलासा देण्यात येणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता 2024 चा अर्थसंकल्प हा लवकरच केंद्र सरकार सादर करणार आहे। याच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता 1 महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे। मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे। लोकसभा 2024 निवडणुकांच्या तोंडावरती प्रत्येक वर्ग क्षेत्र या बजेटकडे डोळे लावून बसलेला आहे। देशातील शेतकऱ्यांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत। देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे मोठे योगदान आहे। केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी आहे आणि जनतेला या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा असतात। मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट असणार आहे, त्यामुळेही हे सर्वच वर्गांना खुश करण्याकडे लक्ष देणार आहे। देशाच्या कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा आहेत। शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमीभाव, कर्जमाफी अशा अनेक सवलती हव्या आहेत। लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। अशा वेळीच जे काही केंद्र सरकार आहे तेही सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार फुल नाही पण फुलाची पाकळी तरी देईल अशी अपेक्षा बळीराजा बाळगून आहे। 2024 या नवीन वर्षात केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीएम किसानचा हप्ता वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो, कशा पद्धतीने हप्ता वाढवला जाणार आहे तेही आता आपण समजून घेऊया। 3 ऐवजी होतील 4 हप्ते। पीएम किसान योजनेत केंद्र सरकार एक बदल करू शकतो। सध्या या योजनेत 3 हप्ते शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत। त्याऐवजी केंद्र सरकार 4 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकऱ्यांना 6,000 रुपयांऐवजी 8,000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो। दर 3 महिन्याला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। अजून एक शक्यता ही वर्तमानपत्रातनं आणि न्यूज चॅनलकडनं वर्तवली जात आहे, ती म्हणजे पीएम किसान योजनेत घसघशीत वाढ होऊन वार्षिक 6,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या या योजनेत 3 टप्प्यात 6,000 रुपये जमा होतात। ही रक्कम वाढण्याची दाट शक्यता आहे। अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम वाढण्याची मागणी केलेली आहे। हा हप्ता 50% वाढवण्याची शक्यता आहे। म्हणजे 2,000 रुपयांऐवजी योजनेचा हप्ता 3,000 रुपये असेल। सध्या 2,000 रुपये 3 हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतात। त्याऐवजी 3,000 रुपयांचे 3 हप्ते जमा करण्यात येतील। मित्रांनो, ही झाली शेतकऱ्यांच्या बाबतीतची सर्वात मोठी घोषणा। ही घोषणेमुळे शेतकऱ्यांना अधिकचा लाभ मिळू शकण्याची शक्यता सर्व स्तरांवरनं वर्तवण्यात येत आहे। तर जर ही शक्यता जर सत्यात आली तर नक्कीच शेतकरी वर्ग हा आनंदी होईल। त्यासोबतच जे आहे ते बीजेपी गव्हर्नमेंटला या कारणाने मतं वाढण्याची शक्यता आहे। त्याच्या हप्त्यामध्ये जी काही वाढ होण्याची शक्यता सर्व स्तरावरून वर्तवली जात आहे। त्याबद्दल आता आपण बघूया पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता जमा करण्यात आला आहे। योजनेचा 16वा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होईल। मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्यात दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत असतो। अजून याची अधिकृत तारीख घोषित करण्यात आली नसली तरी फेब्रुवारी ते मार्च पर्यंत पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की
येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी वर्गाला सुखद धक्का देण्याची केंद्र सरकार सध्या तयारी करत आहेत, अशा बातम्या या प्रसार माध्यमावरती प्रसारित होत आहेत. तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.